तर फ्रेंड्स वेलकम टू पर्पस ट्रेडर्स. जसं की आपण कालच्या मार्केटमध्ये बघितलं की आपल्या अॅनालाइज किती पद्धतीने ॲक्युरेट पद्धतीने वर झालेला आहे. जसं की आपण सांगितलं होतं की आपल्याला कोणत्या लेव्हलला एक्झॅक्टली काय करायचं होतं. एकदम ॲक्युरेट पद्धतीने आपलं मार्केट आपल्या लेव्हलला टच झालेलं आहे. ॲक्युरेट पद्धतीने पूर्ण डन झालं. जसं की आपण सांगितलं होतं मार्केट कॉल साइडला ओपन होऊ शकते. मार्केटने एक्झॅक्टली कॉल साइडला ओपन होऊन कंटिन्युअसली मार्केट आपल्या लेव्हल्सला येऊन एक सुपर हिट मोमेंटमेंट भेटलेली होती आपल्याला आणि सेकंड जी मोमेंटम होती, जी आपली सेकंड ट्रेंड लाईन होती, एक्झॅक्टली जर बघितलं तर आपले एक्झॅक्टली आपलं इथलं तर एकदम ॲक्युरेट पद्धतीने ते बी टार्गेट डन झालेलं होतं. जर बँक निफ्टीमध्ये बघायला गेलं तर बँक निफ्टी बी आपली सेम पद्धतीने झालेली आहे. बँक निफ्टी बी ओपन कॉल साइडला झाली होती आणि एक्झॅक्टली सेम लेव्हलपासूनच आपण जे की सांगितलं होतं की मार्केटला कोणते लेव्हल्स ट्रेंड करू शकतात. जसं की आपण इथे एक छोटासा फ्लॅग पॅटर्न बी ओढला होता. एक्झॅक्टली जर बघितलं तर आपण एक कंटिन्युअल अपसाइड मोमेंटम आणि सेकंड जी मोमेंटम होती आपली ट्रेंड लाईनची एकदम सेक्युरेट पद्धतीने ती बी डन झालेली आहे. आता जर उद्याचं मार्केट बघायला गेलं, आता उद्या जे की आपल्याला 2 दिवस मार्केट बंद आहे. 2 दिवस मार्केटमध्ये सोमवारी मार्केट ओपन होणार. सोमवारी मार्केटमध्ये कशा पद्धतीने वर्क होऊ शकते, त्याच्यावर आपण थोडंसं डिस्कस करू. पहिले आपण यूएस मार्केटला बघू. यूएस मार्केट कशा पद्धतीने क्लोज झाले, त्याच्यावर आपल्याला एक छोटासा अॅनलाईज लागेल, की मार्केटमध्ये सोमवारी काय पद्धतीने वर्क होऊ शकते. तर तर बघितलं तर नेक्स्ट डे डाव जोन हे 200 पॉईंटने प्लस आहे आणि नेक्स्ट डे हे 100 पॉईंटने प्लस आहे. तर ह्याचं कॅल्क्युलेशन काढलं तर मार्केट कंटिन्युअल अपसाइड मोमेंटम देण्याचा प्रयत्न करायला. तर याच्यासाठी आपण जे जे की आपली अॅनालिज आहे, ती कंटिन्युअली सेम कंटिन्युअलमध्ये राहून देणार. त्याच्यात आपण काही फेरबदल नाही करणार. आज जर बदल बदल करायचा झाला, तर आपल्याला एक पोझिशन आणि एक एक पॉइंट ऑफ व्ह्यू मार्केटमध्ये बघण्याचा प्रयत्न करणार आहेत आपण. तर बघितलं तर मार्केटला जर साइडवेज ओपनिंग झाली, जर मार्केट ह्याच लेव्हलमध्ये कुठं ओपन होत असलं, तर आपण कंटिन्युअसली त्याच लेव्हलपासून अपसाइड मोमेंटम करणार. जर मार्केट डाउन साइडला ओपन होऊन जर मार्केट या लेव्हलला आसपास कुठं असलं, तर या लेव्हलपासून आपण कंटिन्युअल अपसाइड मोमेंटम कॅरी करू शकतो. आणि जर सेकंड जर पोझिशन बघितली, तर सेकंडची पोझिशन आपली इझिली इझिली पोझिशन असणार, जे की आपले त्याच्या लेव्हलच्या वरती निघलं मार्केट कंटिन्युअल अपसाइड मोमेंटम राहू शकते. आणि जर सेकंड जर पोझिशन बघितली, तर सेकंड जर पोझिशनला आपण जर या जर मार्केट या लेव्हलच्या जर खाली ओपन होत असलं आणि ह्या लेव्हलच्या खाली जर 2-3 कॅन्डल क्लोज होत असल्या, तर कंटिन्युअली आपल्याला सेल साइड मोमेंटम बघायला भेटू शकते. आणि जर ह्या लेव्हलच्या जर खाली मार्केट आलं, तर आपण इथून बाईंगचे न बघता आपण पुट साइडलाच कंटिन्युअली सेलिंगमध्ये राहू शकतो. हे आपलं एक सिम्पली अॅनालाइज बँक निफ्टीचं. बँक निफ्टीमध्ये कोणत्याही पद्धतीने आपण काही बदल नाही केला. आपलं सेकंड जी पोझिशन राहणार, जी की ह्या दोन्हीच्या मधात राहणार, जे की इथून आपली सेल साइड मोमेंटम आणि दोन्ही सेल साइड मोमेंटमचा पॉसिबिलिटी असू शकते. तर लेव्हल्सवर कंटिन्युअली जर ब्रेक झाल्याच्या नंतर आपण एंट्री घेऊ शकतो. ब्रेकच्या आधी एंट्री नाही घ्यायची. ही कंटिन्युअली तुम्हाला ध्यानात पाहिजे. हे तुम्ही ध्यानात ठेवा. तर निफ्टी बघितलं तर निफ्टीमध्ये बी आपल्या ॲक्युरेट पद्धतीने टार्गेट डन झालं आहे. जसं की आपण सांगितलं होतं की एक कॉल साइड ओपन होऊन मार्केट कंटिन्यू अप साइड ओके, हे डन झालेलं आहे. आता जर बघितलं तर यूएस मार्केटच्या याचं पण आपण बघितलं तर निफ्टी निफ्टी यूएस मार्केटला कधी फॉलो करते. तर आपण जर बघितलं तर मार्केट कंटिन्युअली अपसाइड मोमेंटम देऊ शकते. तर मार्केट जर ओपनिंग जर या लेव्हलला झाली, तर सेलिंग मोमेंटम येऊ शकते. आणि जर सेकंड जर बघितले, तर सेकंड सेकंड हे ट्रेंड लाईन जर ब्रेक होऊन जर सेकंडची नवी न्यूज जर बघितलं गेलं, तर हे एक लेव्हल जे निघून येते आपल्यासाठी, ही लेव्हल्स खूप इम्पॉर्टंट राहणार. जर सेकंड जी लेव्हल जर बघितले, तर ह्या लेव्हलच्या जर वरती निघालं आणि जर ह्या एक रिसेंटली एक ट्रीटमेंट होणे गरजेचं आहे आणि इथून कंडिशनल अपसाइड मुवमेंट आपल्याला बघायला भेटू शकते. एक सेकंड जी लेव्हलच्या वरती अपसाइड मुवमेंट बघायला भेटू शकते. तर या दोन्ही लेव्हल्स तुम्ही इम्पॉर्टंट पद्धतीने फॉलो करा. आणि जर जर थर्ड बघितलं, तर जर जर मार्केट फ्लॅट ओपनिंग होऊन जर मार्केट कंडिशनल डाऊन साइडच असलं, तर या लेव्हलपासून आपण एक अपसाइड मोमेंटम आणि ह्या एक लेव्हलपासून अपसाइड मोमेंटम कंटिन्युअसली कॅरी करू शकतो. आणि जर सेलिंग साइडचं जायचं झालं, तर सेलिंग साठी आपल्यासाठी प्रॉपर एक्झॅक्टली जर बघितलं, तर या लेव्हलच्या जर कंटिन्युअली खाली आपल्याला मार्केटची क्लोजिंग पाहिजे आणि क्लोजिंग होताही आपण एक पुट साइड ट्रेड कॅरी करू शकतो. याच्यासाठी कोणत्याही लेव्हलचं तुम्ही डिपेंड आहे याच्यावर तुम्हाला मी सांगून देतो. जर छोटंसं बघायला गेलं, तर आपल्यासाठी एक खूप भारी लेव्हल्स मी ड्रॉ केल्या होत्या. लेव्हल्सच्या पद्धतीने तुम्ही वर्क करा. जिथली तुम्हाला प्रॉफिट होऊन जाईल. तर हे झालं बँक निफ्टीचं. बँक निफ्टीचं बी लेव्हल्स आपण ड्रॉ केल्या होत्या. थँक्स फॉर वॉचिंग.